ठाकरे वंचितकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, तुमचा अधिकृत अजून पक्षप्रवेश झालेला नाहीये, कधी पक्षप्रवेश असणार आहे? पक्षप्रवेश परवा दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब मोबाईल शिवम हातखाली यांचं आंबेडकर मोबाईल घे ना बाजूला वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करते त्यांच्यामुळे आज मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी शिवम आणि मला वाटतं की मागील 2-3 दिवसापूर्वी माझी भेट झाली होती आणि भेट झाल्यानंतरनं मला त्याच दिवशी 1 तास मी बाळासाहेबांसोबत ज्या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्या ठिकाणी मी 1 तास बसून मला माझ्या शहराविषयी चर्चा त्यांच्यासोबत करता आली आणि त्याच दिवशी मला बाळासाहेबांनी उलट बोललो होते की काका तुम्ही आज येत असताल तर मी आत्ताच बाहेर प्रेससमोर गेले जाहीर करतो, परंतु मी त्या ठिकाणी शहराविषयी आणि इतर विषयांच्या विषयी चर्चा करायला गेलो होतो. मी त्यांच्याकडून 2 दिवसाची मुदत मागितली आणि 2 दिवसानंतरनं ते प्रचाराला अकोला या ठिकाणी गेलेले आणि कालच मला त्यांचा फोन आला उमेदवारीच्या संदर्भामध्ये आणि मी त्यांना त्या ठिकाणी हो म्हटलं. काल संध्याकाळी माझी उमेदवारी जाहीर बाळा आपलं सध्या काय आपण जर बघितलं तर सगळ्या पक्षांकडे तुम्ही भेट दिली, त्यानंतर काय म्हणजे फक्त प्रस्ताव असा तुम्ही दिला होता का पाठिंबा देण्याचा का उमेदवारीची चर्चा झाली होती काय? मी या महाराष्ट्रामधील जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे पक्ष आहेत ज्यांना या शहरामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये वॉशिंग मशीन नको आहे त्या सगळ्यांसोबत मी प्राथमिक चर्चा करत होतो की पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने गेल्या मागील 5 वर्षामध्ये या शहराचं विकासाच्या नावाखाली वाटोळं केलं त्या लोकांची मी मोठ बांधण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील, त्याच्यामध्ये संजय राऊत साहेब असतील किंवा आघाडीचे बाकीचे सर्व नेते असतील यांच्यासोबत सगळ्यांच्या सोबत बोललो आणि नंतरनं मग मी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांच्या राजगृह या घरी ज्यावेळेस मी 1 तास सगळ्यात जास्त प्रदीर्घ चर्चा माझी कुणाबरोबर झाली असेल तर ती बाळासाहेबांबरोबर झाली आणि 1 तासाच्या कालावधीनंतरनं मला लगेच त्या ठिकाणी त्यांनी म्हटले की तुम्हीच मला असं वाटतं की तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा आणि मला वाटतं की त्या दिवशीपासून या चर्चेला सकारात्मक दृष्ट्या सुरुवात झाली आणि त्याचं फलित काल आपण सर्वांनी पाहिलं. आता पुण्यात लोकसभेची निवडणूक जी आहे ती तिरंगी होणार आहे, तिघही तुम्ही पैलवान आहात, तर कुठला पैलवान तुम्हाला जास्त ताकदीचा वाटतो? मला कुठलाही पैलवान ताकदीचा वाटत नाही आणि कुणी माझी पण ताकद आजमावण्याचा प्रयत्न करू नये. माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर, कुठल्या नगरसेवकांबरोबर, कुठल्या उमेदवारांबरोबर नाही आहे, तर माझी लढाई या देशाच्या संविधानाविरोधात जी लोक आहेत त्यांच्या विरोधात. तुम्ही वॉशिंग मशीनचा उल्लेख केला, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली त्यांच्या मागे असायला पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडीची ताकद तुमच्या मागे आहे, परंतु इम्तियाज जलील साहेबांनी जे याच्या अगोदर केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसोबत, असं तुमच्याकडून होईल का? मला वाटतं की ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. आज माझा पहिलाच दिवस आहे आणि 25 वर्ष एकाच ठिकाणी एकनिष्ठ राहिलेल्या माणसाला जर तुम्ही अशा प्रकारे 1 दिवसामध्ये प्रश्न विचारत असतात तर मला वाटते की 25 वर्षाच्या माझ्या एकनिष्ठेवरती ते प्रश्नचिन्ह असेल. मी 25 वर्षे एका पक्षामध्ये माझ्या आयुष्याची 25 वर्षे मी तिकडे झाली आणि मला वाटते की तिकडे कुठेतरी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शहरामध्ये इथं न्याय मिळत नव्हता त्याच्यासाठी मी पक्षातून बाहेर पडलो आणि आज मला वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेबांनी मला आज संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं भविष्यात तुम्हाला या पुणे शहरात केलेलं दिसेल. आता जसं तुम्ही वॉशिंग मशीनचा उल्लेख केला, आता आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतलेली त्यावरच थेट टीका होती का इंडिया आघाडीत न जाता थेट एकेला चरवचा नारा दिला आहे आणि जे 2019 साली झाला ते आता देखील होण्याची शक्यता आहे. त्यांच्याच भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. हा प्रश्नचिन्ह तर मला वाटते की फक्त बाळासाहेबांच्या भूमिकेवर उठवण्यापेक्षा अजितदादाच्या उठवा, एकनाथ शिंदेच्या उठवा ना, त्यांच्या पण भूमिकेवरती प्रश्न उठवलं पाहिजे. एका पक्षाचे 2-2 पक्ष झालेत, प्रत्येकाने केलेत आणि ते सत्तेसाठी केलेत. आम्ही कुठल्या सत्तेसाठी गेलेलो नाही. आम्ही या ठिकाणी सर्व पक्षामधील जे वंचित आहेत त्या वंचितांचं जे शोषण होतं
त्या शोषणाच्या विरोधामध्ये वसंत मोरेने उभारलेला जो हातोडा आहे तो सातत्याने हा पडत राहणार. आता यापूर्वी पण वंचितकडून पुणे लोकसभा लढवली गेली होती, परंतु पाहिजे असं मताधिक्य पडलेलं नाही. आता वसंत मोरे आणि वंचित मिळून पुणे लोकसभेचा गुलाल उधळणार का? वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली त्यावेळेस मला वाटतं की फक्त 1 महिन्याचा कालावधी झाला होता. ज्यावेळेस 2019च्या विधानसभेला लोकसभेला आपण सामोरे गेलो त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्थापन होऊन फक्त 1 महिना झाला होता. आणि त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या पुणे शहरामध्ये अनिल जाधव जे उमेदवार होते ते स्वतः उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये राहिले होते. त्यांना 65,000 मतदान हे बाळासाहेबांच्या शब्दाखातर बाळासाहेबांच्या प्रेमाखातर या पुणे शहरामधील नागरिकांनी केलं होतं. आणि मला वाटतं की आता 5 वर्षाचा पिरियड त्याच्यामध्ये गेला आहे. बरंच पाणी पुला खाल्लं गेलेलं आहे. त्यामुळं यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीने मला या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी मी सांगतो या पुणे शहरातली किमान 1.5 लाख मतदान हे वसंत मोरेच्या सोबत आलेलं आहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.